कथा ऐकणं, गोष्टी ऐकणं ही काही चूक नाही, तो माणसाचा स्वभावच आहे. म्हणून तर आपण यूट्यूब, इंस्टाग्राम स्क्रोल करत असतो, मूवीज बघत असतो, टीव्हीवर मालिका बघत असतो. मात्र त्या मालिका आपल्याला घेऊन कुठे जातात याच्याविषयी विचार केला पाहिजे. रामायणामध्ये, महाभारतामध्ये सुंदर सुंदर कथा आहेत, मात्र त्या षडविकारांच्या पलीकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, देवांच्या लीलेमध्ये रमवणाऱ्या आहेत. अशा कथा ऐकल्या पाहिजेत. कथा ऐकणं काही चूक नाही, माणसाचा तो स्वभावच आहे. किती छोट्या छोट्या गोष्टी येतात. एक खारुताई आहे, स्क्विरल, जिला रामांचा सेतू बांधायला मदत करायची आहे, पण तिच्याकडे काही ताकद नाही, तर ती समुद्रात जाते, आपलं अंग भिजवते, वाळूमध्ये लोळते आणि सेतूवर येऊन ते अंग झटकते आणि ती अंगाला चिकटलेली जी वाळू आहे ती त्या सेतूवर पडते. एवढीशी तिची मदत. हनुमंत म्हणले, अरे कुणाचा तरी पाय पडेल तुझ्यावर, आणि हनुमंताने आपल्या शेपटीनं तिची शेपटी दाबली, पण ती पुढे गेली तर ती शेपटी लांब झाली. आणि मग ती प्रभू श्रीरामाकडे गेली, म्हणली मला किती दुखतंय, हनुमंताने असं असं केलं, त्याने मला मारलं, आता तुम्ही त्याला मारा. हे ऐकून सगळे हसायला लागले, हनुमंत हसायला लागले. ही किती छान अशी कथा आहे. हिचं प्रयोजन काय आहे, तर भगवंतांच्या लीलेमध्ये रममाण होणं, आनंद घेणं. लीलेला तर काही प्रयोजन नसतं, तरी सुद्धा इतर ठिकाणी कथा ऐकून रमण्यापेक्षा या कथा ऐकून त्यात आनंद घेतलेला केव्हाही चांगला.